हॅलो हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आत्ता सकाळचे 9:15 वाजलेत आणि तुम्ही जर कोकणातला नेचर बघू शकता कसं आहे. एवढे 9:15 वाजलेत तरी दाट धुका पडला आहे. हे बघा, तिकडं घरं आहेत पण ती काहीच दिसत नाही. ती झाडं पण बघू शकता तुम्ही कसं दिसत आहेत. एवढा प्रचंड धुका पडलाय. हे बघा, इकडं सूर्यदेवाचं दर्शन होतंय पण धुका बघा किती पडलाय, खतरनाक एकदम. आता आपण चाललोय थोडा फिरत फिरत. हे बघा, रुईची फुलं. जरा गावचा फेरफटका मारायला चाललोय आपण. पक्ष्यांचा आवाज बघा कसा येतोय. पूर्ण शांत वातावरण आणि एवढा धुका, थंडी पण वाजते. एवढा पक्ष्यांचा आवाज येतच असेल तुम्हाला. मस्तपैकी चिमण्या वगैरे ओरडत आहेत. एवढ्या थंडीतून कशा त्या राहत असतील काय माहीत. धुका बघू शकता तुम्ही, प्रचंड धुका आहे. आणि आत्ता तर 9:15 वाजलेत. या टाईमला एवढा आहे. सकाळी तर याच्यापेक्षाही होता. अक्षरशः घरातून काहीच दिसत नव्हतं समोरचा भाग. एवढा प्रचंड धुका पडला होता. आणि आता तुम्ही बघू शकता, तर थोडा थोडा सूर्य येतोय वरती, त्याच्यामुळे थोडाफार दिसतोय. पण एकदम प्रचंड धुका पडलाय. तुम्ही इथं बघू शकता आंब्याला कसा मोहर लागलाय एकदम. बघा, यावर्षी आंब्यांना काजूंना खूप मोहर आलाय. आता किती होईल आता काही दिवसानंतर आपल्याला माहीत पडेलच. पूर्ण सगळीकडे धुकाच धुका पसरलाय. समोर जो पूर्ण व्हाईट दिसतोय ते पूर्ण धुक्यामुळे झालाय. पण ज्या जागेवर जातोय तिथं बघता थोडासा मोकळा होतोय, पण धुक्यात घुसतोय. कारण त्याच जागेवर जिथून आपण चालतो तिथं परत फ्लॅशबॅकमध्ये मागे जाऊन बघितलं तर तिथं पूर्ण धुकाच पसरलेला असतो. आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पण धुका पडतोय, त्याच्यामुळे ती स्क्रीन पण ओली झाली. सकाळी तर याच्यापेक्षाही धुका होता. बघा, आता पण मस्जिद चाडव्याकडे चाललोय. आणि सध्या ह्या रस्त्याला मी रोजच येतोय, त्याच्यामुळे तुम्हाला अशा बऱ्याचशा व्हिडिओ दिसतील की सेम रूट दिसणार आहे. कारण साफसफाई चालू आहे, तर त्याच्यासाठी मी इकडं रोज येतोय. जास्त एकटाच येतो, त्याच्यामुळे थोडी जेवढी काय मला शक्य होईल तेवढं साफ करतो आणि जातो. कारण इकडं जास्त लेटपर्यंत पण थांबू शकत नाही मी, कारण एकटाच असतो. त्याच्यामुळे भीती वाटते खूप उशीरपर्यंत थांबायला. पूर्ण जंगल आहे आणि सामसूम कोणच नसतो, तर त्याच्यामुळे जेवढा ऊन व्हायच्या आधी एक 12 वाजेपर्यंत जेवढं काय शक्य होईल तेवढं थोडं करून साफ करतो आणि जातो घरी. तर त्याच्यामुळे ही वाट सध्या तुम्हाला दिसत असते आपल्या व्हिडिओमध्ये जास्त करून. तर तुम्ही म्हणजे असं होऊ शकतं की काय तीच व्हिडिओ रोज काहीतरी त्यामध्ये चेंजेस करून टाकतोय, तर असं काय नाही. ही साफसफाई चालू आहे, त्याच्यामुळे इकडं सध्या रोजच्या फेऱ्या होत असतात. आणि रोज असं आपल्याला काहीतरी आजूबाजूला वेगळं बघायला भेटेल यासाठी आपल्या व्हिडिओ चालू असतात. खरं तर काल
व्हिडिओ केली नाही. तर काल जर व्हिडिओ केली असती तर साईडलाच त्या रानातल्या ज्या रानटी कोंबड्या असतात त्या अगदी साईडला होत्या आणि जसं समोर गेलो तशा एकदम जोरात उडून गेल्या. त्यानंतरला रिटर्न येतेवेळी पण जे जंगलात ज्या भेकऱ्या असतात त्या 2 तिथे होत्या. तेव्हा पण आपला कॅमेरा बंद होता, त्याच्यामुळे त्या पण कॅप्चर नाही करता आल्या. एक मोठी होती आणि एक पिल्लू होता तिचा. तर त्याच्यामुळे मी आज बोललो की आज जाते वेळी आपण व्हिडिओ करूया, बघूया आज कोण दिसतोय काय. तर सध्या तरी अजूनपर्यंत कोण दिसला नाही, कारण त्यांना एकदम लगेच चावल लागते. थोडा जरी आपल्या पायाचा आवाज किंवा बोलण्याचा आवाज आला तर लगेच पळतात त्या. हे बघा, काल इथंच होत्या त्या कोंबड्या आणि आज नाही तिथं, इथूनच उडायला लागल. आणि ही समोरची जी जमीन आहे पलीकडं जी साफसफाई केली आहे तिथं ते भेकऱ्या होत्या 2, म्हणजे एक मोठी होती आणि एक पिल्लू होता तिचा. मस्तपैकी मोकळ्या जागेवर होत्या. तर मोबाईल बाहेर असतं तर नक्कीच ते आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर झाली असती. बघूया आज त्या दिसतात काय रिटर्न येतेवेळी. जातेवेळी तर थोडा मोबाईल चालूच ठेवून जाणार आहे. चला आता जाऊया, तुम्हाला दाखवतो एकंदरीत किती काय आपली साफसफाई झाली आणि आजचा काय प्लॅनिंग, काय करायचा प्लॅन आहे ते बघूया. कारण साफसफाई असेल तर झाडं वगैरे व्यवस्थित होतात, कारण काटेरी वेली वगैरे खूप आहेत जमिनीत. आता इकडं थोडाफार ऊन यायला चालू झालं आहे. पक्ष्यांचा आवाज बघा किती येतोय. लागला जबरदस्त एकदम ओरडतायत. आलं आणि ही आपण थोडीफार काल साफसफाई केली आणि मधली आता आपल्याला काजू लावायचे आहेत, त्याच्यामुळे थोडीफार आपण जी मध्ये झाडं होती ती तोडलेत. बघा ही साफसफाई काल केली आणि परवा केलेली होती. बघा आणि आज आपला प्लॅनिंग तर वरचा बांध किती आहे बघा. पूर्ण असा काट्या कोट्या आहेत. तर आज करूया जेवढी होईल तेवढी. चला लगेच सुरू करतो, झाल्यावरच दाखवतो, कारण आज मोबाईल पकडायला कोण नाही, त्याच्यामुळं पहिली करून घेतो फटाफट. तर बघू शकता सकाळपासून आत्ता एवढी साफसफाई झाली, म्हणजे सकाळी आलो होतो, त्यानंतरला दुपारी घरी गेलो आणि आता संध्याकाळी 4 वाजता परत आलो होतो. हे बघा एवढी सगळी साफसफाई झाली बऱ्यापैकी. आणि आपला शिरप्या आणि अंकित बाय आलेला आहे. हे बघा दोघंजणं इकडं शोधत बऱ्यापैकी सगळी साफसफाई झाले. बघा ही सकाळी केलेली इकडची. आता मम्मी आणि आम्ही दोघं आलो होतो आणि हे दोघं आता आलेत. तर राहिलेली करूया जसं टाईम भेटेल तसा. आणि आपला पाट्याचा गोयला घेऊन
तर चाललो आहे कराकडा. मोबाईल पकडायला कोण नाही त्याच्यामुळं व्हिडिओ करत नाही. आणि हे दोघं आत्ता आलेत, चांगू मंगू. अंकित बाय कुठे गेलेलात? आता जायचा घरात. आता काय करला? आता तरी आलंय टाइमपास करतो म्हणते त्याला जरा ओरडलो मी तेव्हा कुठे नीट करायला लागला म्हणते. टाइमपास करतो लय. हे उद्या शाळेत जाणार आहेस की नाही? अथर्व उद्या ना उद्या काहीतरी त्याला होईल. अथर्व शिरप्या, मला वाटत नाही उद्या शाळेत जायचा मूड नाही. बोल ना. काय बोलत नाही. चला तर संध्याकाळ पण झाले, आपण जाऊया. हॅलो हॅलो, चला आता कंटिन्यू करू आपण साफसफाई राहिलेली. तेव्हा कधी टाईम भेटेल तेव्हा.